85 ते 90% प्रेग्नंट बायकांना काहीही त्रास होत नाही. खूप धडधड होती. म्हणजे हात लावायचा का नाही, कुठे हात लावायचा, श्वास घ्यायचा का नाही. बापरे. बसलोय ताडकन उभा राहिलो. आपला ॲटम बॉम्ब हे खूप चांगली गोष्ट असते खायची. प्रेग्नन्सी आहे तर मग आम्ही स्वयंपाक कसा करणार. त्याच्या नातेवाईकांनी पण हातात घ्यायचं का नाही याच्यासाठी ते घाबरत होते. त्याला इलाज नाही. त्यावेळेला आपण जर का पाठीवर झोपलो तर ते बाळ एवढं छातीवर प्रेशर देतं की आपल्याला श्वास घ्यायलाच अडचण येते. आपल्यामध्ये जे अवयव आहेत ते सगळे तयार होतात. कान, नाक, डोळे, हृदय, किडनी, लिव्हर सगळं. हे प्रेग्नन्सीमध्ये ना सलग 8 तास झोप मिळणार नाही. पप्पांची काय भूमिका असली पाहिजे? कारण पप्पा प्रेग्नेंट होत नाही. यांना काय कळते, यांना कुठं त्रास होतो, मला सगळा त्रास सहन करायचा. ह्यांचं काय आपलं संबंध आले, संपला विषय. आई होणं प्रत्येक स्त्रीसाठी एक महत्त्वाची गोष्ट. आई होण्यासाठी स्त्रीला खूप त्रास सहन करावा लागतो, पण कदाचित तो त्रास सहन करून ती जे सुख अनुभवते ना, म्हणजे ते जे बाळ हातामध्ये दिसते, त्या सुखाची किंमत आपण करू शकत नाही. आणि म्हणूनच तिने आई होताना, आई असताना काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आपण आजचा हा पॉडकास्ट करून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपण आपल्या सेटवर आज आमंत्रित केलं आहे गायनोकोलॉजिस्ट, सेक्स अँड रिलेशनशिप गायडर आदरणीय डॉक्टर सागर पाठक सर. नमस्कार सर. सर, खरं तर आई ही प्रत्येकासाठी महत्त्वाची असते. डॉक्टरांचा पॉडकास्ट म्हटलं की तो एक प्रॅक्टिकल असायला पाहिजे, मला याची खात्री आहे. पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आईबद्दल काय सांगाल? आई ही व्यक्ती आहे ना, ही व्यक्ती कायमच आपल्या जवळ असते. म्हणजे माझ्या कितीतरी पेशंटचा अनुभव बघतो की आई अगदी खूप म्हातारी झाली आहे, 94, 95, 96 वर्षी, आणि तिला त्रास झाला ना तर त्या 70 वर्षाच्या मुलाला देखील त्रास होतो. कारण आई ही नेहमी हवीहवीशी वाटते. आई ही नेहमी आपल्या जवळ असते. कितीही नाती तयार झाली, कितीही वेगवेगळी नाती आपण निर्माण केली, तरी आईचं नातं कधीच बदलत नाही. हे नातं आहे ना, हे कायम गृहीत धरलं जातं आणि ते कायम आईकडून आपण कसंही वागलो तरी आई आपल्याला नेहमीच मदत करते. एक हिंदी कविता आहे, माता न कुमाता पुत्र कुपुत्र भलेही. ही कैकई आणि ह्याच्यावरती केलेलं हे आहे. आई कधी वाईट नाही असू शकत. पुत्र कसाही वागला, मुलगा कसाही वागला तरी. आणि त्यामुळे ते नातं आहे ना, ते नातं खूप स्पेशल असतं. याच्यासारखी सुंदर व्याख्याच नाही आईची. खरं तर आई म्हटलं की अचानक डोळ्यात पाणी येतं. आई एक भावनेचा विषय आहे प्रत्येकासाठीच. म्हणजे माझ्यासाठी असेल, तुमच्यासाठी, डॉक्टर जरी असले तरी आईसाठी एक लेकरूच असणार आहे, नाही का? वय वाढलं म्हणून ते मूल कधीच मोठं होत नाही आईसाठी ना. ते कायम लहान बाळच राहतं. ती कायम प्रोटेक्शन करायला जाते, कायम त्याला मदत करायला जाते. कारण आई हे नातं केवळ शारीरिक नाही आहे. म्हणजे केवळ ते मूल त्या आईच्या पोटातून आलंय म्हणून ती आई होत नाही, तर ती भावनिकदृष्ट्या त्या बाळाला कसं सांभाळते याच्यावरून ती आई होते. मग कितीतरी वेळेला हा अनुभव येतो की मे बी ते मूल त्या आईच्या पोटातून नाही आलेलं, ते दत्तक घेतलंय, हे घेतलंय, पण तरीही त्या मुलाला ती आई आईच असते. आईच असते अर्थात. सर, आपण आता या टॉपिककडे वळूया, म्हणजे प्रेग्नेन्सीकडे आपण वळूया. मला एक जाणून घ्यायचं आहे की 9 महिन्याची प्रेग्नेन्सी असते. पहिले 3 महिने, मधातले 3 महिने आणि नंतरचे 3 महिने. तर या प्रत्येक 3-3 महिन्यानुसार काय सांगाल तुम्ही? हे प्रेग्नन्सीचे जे 3 ट्रायमेस्टर आम्ही म्हणतो किंवा 3-3 महिन्याचे टप्पे म्हणतो, या प्रत्येक टप्प्यामध्ये त्या बाळाची वाढ वेगवेगळी होत असते. म्हणजे सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये ते बाळ पोटात असतं, ते वाढत असतं, ते अजून रुजलेलं नसतं, ते रुजत असतं, त्यामुळे तो काळ वेगळा होतो. त्याच्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये काय होतं, तर बाळाचे सगळे अवयव तयार व्हायला लागतात. म्हणजे त्या दुसऱ्या 3 महिन्याच्या अंतापर्यंत बाळामध्ये आपल्यामध्ये जे अवयव आहेत ते सगळे तयार होतात. कान, नाक, डोळे, हृदय, किडनी, लिव्हर सगळं. आणि नंतरचे शेवटचे जे 3 महिने आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अवयवांची नुसती वाढ होत नाही, तर त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते. म्हणजे काय तुला सांगतो,
मधल्या 3 महिन्यापर्यंत त्या बाळाचं मे बी आपण म्हणूयात की फुफ्फुस तयार होतं. पण त्या फुफ्फुसाची जी क्रिया आहे म्हणजे श्वास घ्यायची जी क्षमता आहे ती पुढच्या 3 महिन्यात होते. फुफ्फुसांची वाढ तर होतेच, पण त्यांची क्षमता वाढते. म्हणजे ते फुफ्फुस ऍक्च्युली श्वास घ्यायला तयार होतं. जीभ तयार होते मधल्या 3 महिन्यात, पण त्या जिभेचे चवीचे जे गोष्टी आहेत ह्यानंतर तयार होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तयार होतात आणि त्यामुळे वैद्यकीय दृष्ट्या आम्ही प्रेग्नन्सीला 3 टप्प्यामध्ये नेहमी विभागतो. या प्रत्येक 3 टप्प्यामध्ये घ्यायची काळजी वेगळी, गोष्टी करायच्या वेगळ्या, तपासण्या करायच्या गोष्टी वेगळ्या, गोळ्यांच्या गोष्टी वेगळ्या, त्या आईमध्ये जे बदलाव होतात ते वेगळे. आणि त्याच्यामुळे हे 3 अगदी स्पष्ट ट्रायमेस्टर्स, 3 वेगवेगळे महिने आपण तयार केलेले आहेत. सर, ॲज अ गायनोकॉलॉजिस्ट तुमच्या प्रॅक्टिसमध्ये अशी एखादी गोष्ट किंवा अशी एखादी डिलिव्हरीची केस जी तुम्हाला कायम स्मरणात राहील आणि काहीतरी वेगळं होतं त्यामध्ये, म्हणजे ऐकायला आवडेल. आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेली गोष्ट म्हणजे कोविड आणि लॉकडाऊन. अर्थात कोणीच नव्हती अनुभवलेली. पण त्या कोविडमध्ये ॲज अ डॉक्टर काय काळजी घ्यायची हे आम्हालाही खरं माहीत नव्हतं. कारण सुरुवात होती, पहिलाच सगळा अनुभव होता. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या पहिल्याच लाटेमध्ये माझीच एक पेशंट, तिचं पहिलं सिझर मी केलं होतं, ती दुसऱ्या सिझरसाठी आली. आणि ती आल्यानंतर ऑब्व्हियसली त्या पहिल्या ह्याच्यात सगळेच घाबरलेलो होतो डॉक्टरांसकट. आता आमच्या घरात तर सगळे डॉक्टर, पण तरीही सगळे म्हणले आपण करायचं का, मग काय करायचं, मग आपल्याला झालं तर मग ते काय करायचं, मग तिला आपण नको करायला का. पण या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी, म्हणजे मीच असं नाही, बाकीचे असतील, बाकीचे डॉक्टर असतील, घरातली लोक असतील, या सगळ्यांनी एक गोष्ट विचार केला की काही झालं तरी तिचं डिलिव्हरी तर करायला लागणार आहे, त्याला इलाज नाही. मग ती डिलिव्हरी करायची तर त्याच्यामध्ये स्वतःला धोका होऊ शकतो का, होऊ शकतो. आपण पूर्वी पण HIV पॉझिटिव्हचे पेशंट्स ऑपरेट केलेत, काविळीचे पेशंट ऑपरेट केले की ज्याच्यामध्ये आपल्यालाही स्वतःला धोका आहे. पण मग केवळ आपल्याला धोका आहे म्हणून त्या गर्भवती स्त्रीच्या जीवाला धोका तर निर्माण नाही करायचा. बरोबर आहे. आणि त्या लिटरली पहिल्या लाटेमध्ये ते जे सिझर केलं आम्ही, खूप धडधड होती. म्हणजे पूर्वी कितीतरी केले असतील, हजारो केले असतील, पण ते सिझर करताना जी काळजी, प्रत्येक जण असा टेन्स वातावरणामध्ये, त्या थिएटरमध्ये रोजच्या नेहमीच्या हालचाली देखील अशा अडचणीने करत होता. म्हणजे हात लावायचा का नाही, कुठे हात लावायचा, श्वास घ्यायचा का नाही, इथपासून गोष्टी चालू होत्या. सगळी काळजी घेतली होती आम्ही, ते PPE किट घातलं होतं, हे घातलं होतं, पण त्या सगळ्यामध्ये जी भीती होती ना, त्या भीतीच्या पोटी सगळ्यात लक्षात राहणारी गोष्ट होती. आणि त्याच्यापेक्षा लक्षात राहणारी गोष्ट की ठीक आहे, सिझर झालं, सगळं झालं, ते बाळ जन्माला आलं, तर त्या बाळाला त्याच्या नातेवाईकांनी पण हातात घ्यायचं का नाही ह्याच्यासाठी ते घाबरत होते. आम्हाला झालं तर काय. बापरे. मी विचार कर त्या आईच्या मनावर काय परिणाम झाला असेल. तिचे मिस्टर असतील, बाकीचे नातेवाईक असतील, ते पण तिच्या जवळ यायला घाबरत नव्हते. आणि जे जात होते ते फक्त डॉक्टर आणि नर्सेस जात होते. त्यामुळे ती गोष्ट इतकी लक्षात राहिली. त्या मुलाला लिटरली पहिले 5 का 6 दिवस ते क्वारंटाईन पिरियड होता ना, आठवडाभर 10 दिवस, तर ते आठवडा 10 दिवस ती आई तर होतीच हॉस्पिटलमध्ये, ते बाळही तिथंच होतं, पण तिला भेटायला कोणी येत नव्हतं. बापरे. इतकं वाईट वाटत होतं. कारण तो काळच असा होता ना सर कोरोनाचा, कोणाला काय करावं हे काहीच कळत नव्हतं. अचानक ती लाट आली आणि सगळ्या गोष्टी बंद झाल्या. म्हणजे आपली लाईफस्टाईल पूर्णपणे डिस्टर्ब झाली. त्यामुळे प्रत्येक जण अर्थात गोंधळला होता. आणि त्यावेळी डॉक्टरांनी, नर्सनी जी कामगिरी केली ती अतिशय, म्हणजे क्लॅप फॉर देम ऑल. फार उल्लेखनीय आहे ती गोष्ट. त्यामुळे ती गोष्ट खूप लक्षात राहते. मग ह्याच्यामध्ये मी तिच्या नातेवाईकांना, नवऱ्याला दोष देत नाहीये, पण तो काळ समजून घेण्यासाठी थोडा वेळ गेला. नंतर खूप केले, खूप डिलिव्हरी केल्या, सिझर केले, कोविडमध्ये खूप गोष्टी केल्या, पण ती पहिली जी केस होती ना, ती केस लक्षात राहिली.
सर आता बोलताना तुम्ही सीझरचं बोलले. सीझर म्हणजे सी सेक्शन बरोबर ना? बरोबर. तर म्हणजे एक गोष्ट कायम बोलली जाते, जी नॉर्मल लोकं आहे किंवा पेशंट्स आहे, की डॉक्टरना मुद्दाम सीझर करायला लावतात. का? तर त्यामध्ये कदाचित पैसे जास्त असतात किंवा मग हम्म. डॉक्टरांना कमी एफर्ट्स घ्यावे लागतात. असं म्हणजे त्यांच्यावर असं बोललं जातं. तर मला जाणून घ्यायचं आहे, की सी सेक्शन किंवा सीझर कधी केलं जातं? नॉर्मल आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? आणि ते कधी करावं लागतं म्हणजे? सगळ्यात पहिलं ना माझा नॉर्मल डिलिव्हरी या शब्दालाच आक्षेप आहे. हां. नॉर्मल डिलिव्हरीची माझी व्याख्या खूप सोपी आहे. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय, की डिलिव्हरीच्या शेवटी हं, हं, ती आई आणि ते बाळ हं, जर का चांगलं असेल हं. तर ती नॉर्मल डिलिव्हरी. बरं. मग ती योनिमार्गातून हो, ती सिझर करून हो, चिमटा लावून हो, व्हॅक्यूम लावून हो, कुठल्याही पद्धतीने हो. हं, हं, हं. अगदी बरोबर. बरोबर. म्हणजे आई आणि बाळ जर का चांगलं असेल तरच ती नॉर्मल डिलिव्हरी आहे. डिलिव्हरी असतेच त्यासाठी. ॲब्सोल्युटली. दोघं सेफ असले पाहिजे. ॲब्सोल्युटली. अर्थात. सो ह्या ज्या पद्धती आहेत ना, मग ही वजायनल डिलिव्हरी किंवा योनिमार्गातून हं. डिलिव्हरी किंवा सिझर, हं, हं. ह्या गोष्टींसाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. साधारणतः 100 पैकी 20% हं, ते 25% केसेसमध्ये सिझर लागू शकतं. हं, हं, हं? हे अगदी पहिली तुमची नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल तरीही लागू शकतं. हं, हं. नसेल झालेली सामान्य डिलिव्हरी तरी पण लागू शकतं. हं. त्याची कारणं खूप आहेत. मग बाळाची पोझिशन समजा चुकीची असेल, बाळ उलटं असेल किंवा तिरकं असेल किंवा एकापेक्षा जास्त बाळं असतील हं, किंवा बाळाच्या भोवतीचं पाणी खूप कमी झालं असेल, हं. बाळाला जर का जेव्हा कळा येत आहेत त्यावेळेला त्याच्या हृदयावर परिणाम होत असेल, ठोके कमी व्हायला लागले असतील, बाळाने जर आतमध्ये शी किंवा काहीतरी केलेलं असेल, हं. आतमध्ये रक्तस्राव झालेला असेल किंवा बाळाला बऱ्याच वेळेला आतमध्ये बीपी वाढल्यामुळे आतमध्ये बाळाला त्रास होतो, आतमध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात, वार लवकर सुटू शकते. अशी अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे सिझर करायला लागू शकतं. हं. अशी गरज पण नाहीये की जर का पहिलं सिझर झालं असेल तर दुसरं सिझरच व्हायला पाहिजे. अर्थात. परंतु जर विचार कर, हं. त्या स्त्रीची खालची हाडांची जागा कमी आहे, हां. छोटी आहे हं. आणि बाळाचं डोकं मोठं आहे. हं, हं. मग अशा वेळेला विचार कर, जर जागा छोटी आहे आणि डोकं मोठं आहे, ते डोकं जाईल कसं खाली? बरोबर आहे. मग ह्या केसमध्ये आपल्याला सिझर करण्याशिवाय गत्यंतरच नसतं आणि मग ते पहिलं असो, दुसरं असो, तिसरं असो, सिझरच होणार आहे. कारण ती जागाच जर छोटी असेल तर बऱ्याच वेळेला हे होतं. आणि आता आपल्या देशामध्ये काय झालंय सांगतो. आपल्या देशामध्ये पूर्वी समजा एक 50, 60, 70 वर्षापूर्वी आपण म्हणलं तर स्त्रियांची जी न्यूट्रिशनल स्टेटस होता, हं, हं. खानपान होतं, हं. ते खूप कमी होतं. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी असायचं, वजन कमी असायचं, बाळाचं वजन कमी व्हायचं, बाळाची वाढ कमी व्हायची हं. आणि त्याच्यामुळे जरी जागा छोटी असली, बाळ पण छोटे, त्याच्यामुळे व्यवस्थित व्हायचं. व्यवस्थित. आता काय झालंय की आपलं खाणंपिणं सुधारलंय. आईच्या मॉनिटरिंग चांगलं होतं. आईला गोळ्या, औषधं दिली जातात. हं, हं. त्याचबरोबर आई जी आहे ती आपल्या खाण्याकडे लक्ष देते. हं, हं. त्याच्यामुळे बाळाचं वजन पण चांगलं होतं. मग बाळाचं वजन चांगलं होतं पण हाडं काही बदलले नाहीत ना. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला बाळ मोठं असेल तरी देखील सिझर करायला लागू शकतो. मग मध्ये माझ्याकडे एक पेशंट आली होती. मग आपण असं करूयात ना हं. की मी नीट खातच नाही, म्हणजे बाळाचं वजन कमी होईल आणि मग माझी सामान्य डिलिव्हरी होईल. किती छान ना, म्हणजे सो नाईस. पण एक सांगतो, बाळाचं जन्माच्या वेळेचं जे वजन असतं ना, हां, हां. त्याच्यावर बाळाच्या खूप गोष्टी अवलंबून असतात. हं. म्हणजे बाळाची बुद्धिमत्ता अवलंबून असते, बाळ लवकर आजारी पडणार का हे अवलंबून असतं, त्याची प्रतिकारशक्ती अवलंबून असते, हं. त्याचा बुद्ध्यांक अवलंबून असतो. हं. म्हणजे जेवढं बाळाचं वजन चांगलं तेवढं ह्या बाळाला पुढच्या आयुष्यामध्ये त्रास होत नाही. मग बाळाचं वजन आर्टिफिशियली कमी करणं ह्याच्यामध्ये कुठलाही शहाणपणा नाही. अर्थात. ओके. बरोबर आहे. आजही जर आपण बघितलं ना तर भारतामध्ये हं. ॲव्हरेज डिलिव्हरीच्या वेळेचं बाळाचं वजन हे 2500 ग्रॅमच्या आसपास असतं. 2,000 2.5 किलो म्हणूया. हं, हं. तेच जर का आपण युरोपियन किंवा अमेरिकन
देशामध्ये गेलो तर हे सामान्य वजन हे हम्म. साधारणतः 3200 ग्रॅमपर्यंत असतं, म्हणजे जवळजवळ 1.25 किलो जास्त. आणि त्यांची बाळं तेवढी मोठी असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जो आम्ही म्हणतो की न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे जन्मल्यानंतर पहिल्या महिना दीड महिन्यामध्ये जी मुलं दगावतात, हा रेट आजही आपल्याकडे जास्त आहे. हो, तो गेल्या 50 वर्षात कमी झालाय, हम्म. पण तरीही तो जास्त आहे. आणि तोच न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट किंवा डिलिव्हरीनंतर पहिल्या महिन्यात बाळ दगावायचा रेट हा वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप खूप कमी किंवा निग्लिजिबल आहे. आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्याच्यासाठी बाळाचं वजन हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे डिलिव्हरी कशी करायची हम्म. ह्याचं पूर्ण निर्णय हा डॉक्टरांवरती ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. केवळ मला सामान्यच डिलिव्हरी पाहिजे हा अट्टहास करून जर का बाळाला त्रास झाला आणि मग त्या बाळाची सामान्य डिलिव्हरी झाली आणि त्या बाळाला रक्तपुरवठा कमी झाला आणि ते बाळ मतिमंद झालं किंवा त्याला काही सेरेब्रल पाल्सीसारखा आजार झाला, तर मग ती डिलिव्हरी नॉर्मल कशी? ती नॉर्मल नाही, ती ॲबनॉर्मल आहे. ती जरीही सामान्य पद्धतीने किंवा योनी मार्गातून झाली असली तरी. त्यामुळे आपल्या बाळाला त्रास होतोय का नाही याचा निवाडा डॉक्टरांना करून द्या. आपल्याला हे सामान्य डिलिव्हरी होईल का नाही याचा निर्णय पण डॉक्टरांना करून द्या. आणि त्याच्यासाठी त्या डिलिव्हरीसाठी आता आपल्या देशातही खूप गव्हर्नमेंट सांगतंय की प्रत्येक डिलिव्हरी ही इन्स्टिट्यूशनल व्हायला पाहिजे. आजही आपल्याकडे बऱ्याचशा डिलिव्हरी या घरी होतात किंवा दाईंच्या मार्फत होतात, ज्या ट्रेंड नाही आहेत. बरोबर आहे. आणि मग जबरदस्तीने ती सामान्य डिलिव्हरी करायचा प्रयत्न केला जातो. शेवटच्या क्षणी हॉस्पिटलला आणलं जातं आणि मग सिझर करताना केल्यानंतर देखील त्या बाळाला त्रास होतो. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत. पैशासाठी सिझर करतात का, हा तुझा एक खूप पर्टिनंट प्रश्न होता. आजपर्यंत मला माझ्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असा कोणी डॉक्टर भेटलेला नाहीये की जो केवळ पैसे कमवायचे म्हणून सिझर करेल. कारण व्हेरी फ्रँकली तुला सांगतो, आपल्या देशामध्ये इतक्या डिलिव्हरी होतात की ऑब्स्टेटिशियनला त्याची गरज फार आहे असं मला वाटत नाही. लोकसंख्या पण जास्तच आहे. त्यामुळे मला नाही वाटत की कुठल्या ऑब्स्टेटिशियनला ते करण्याची गरज आहे. किंबहुना सिझरसाठी जी काय सोय करायला लागते, मग ते भुलीचे डॉक्टर असतील, बाळाचे डॉक्टर असतील, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, थिएटर असेल, ही गोष्ट अरेंज करणं खरंच अवघड असतं. जेव्हा सामान्य डिलिव्हरी असते तेव्हा तो डॉक्टर आणि एखादी नर्स पण ते करू शकतात. फॅसिलिटीज कमी लागतात. त्यामुळे केवळ पैशासाठी डॉक्टर सिझर करतात का, तर मला हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे प्रत्येक पेशंटने डोक्यातून काढून टाकावं. आज आता आणखीन एक हा विषयच निघालाय, तर आणखीन एक कारण तुला सांगतो मी की सिझर का जास्त होतात. हे कदाचित थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल वाटेल, पण आता काय झालंय, आजच्या जगामध्ये त्रास सहन करायची क्षमता ही स्त्रीची आणि पुरुषांची पण स्त्रियांचं बोलतोय तर खूप कमी झाली. अर्थात डिलिव्हरीच्या कळा ह्या येतात का? हो, त्या आल्या नाही तर डिलिव्हरी कशी होईल? माझ्याकडे कितीतरी भेटा, आम्हाला कळा नकोत पण डिलिव्हरी सामान्य पाहिजे, हे नाही ना होऊ शकत. मग ती कळा सहन करायची क्षमता जर कमी झालेली आहे तर बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो डॉक्टरांना की लोक त्या कळा सहन करायच्या नाहीत म्हणून डॉक्टरांच्या मागे सिझर करा असं तगादा लावतात. किंवा ते डिलिव्हरीच्या वेळेला ते सगळं घाण होईल, रक्त येईल, पाणी येईल, लघवी होईल, संडास होईल, ह्या भीतीपोटी नको आम्हाला ती सामान्य डिलिव्हरी नको असा तगादा पेशंटच डॉक्टरांकडे लावतात. आणि हे बऱ्याच वेळेला थोड्याशा हायर इकॉनॉमिक ग्रुपमध्ये हे जास्त दिसून येतं की नको आम्हाला आपलं क्लीन सिझरच पाहिजे, की आम्हाला काही कळलं नाही पाहिजे. पण एक सांगतो,
आता खूप अशा गोष्टी आहेत की ज्याच्याने आपण ह्या कळांचा त्रास थोडा कमी करू शकतो. काही इंजेक्शन्स आहेत, काही आपण वेगळे एपिड्युरल म्हणून म्हणतात ते आपण देऊ शकतो. पण येस, थोडंसं दुखणं सहन करायलाच पाहिजे ना. आई आहे ना. म्हणजे त्रास न होता आई होणं नाही ना. मग आई होण्यात काय मजा. नाही, होऊच शकत नाही, अर्थात होऊच शकत नाही. कारण त्या सोन्याला जोवर आगीतून तापवणार नाही तोपर्यंत त्याचा दागिना बनणार नाही. अर्थात. सर, काय होतं ना, तुम्ही खूप छान सांगितलं. म्हणजे सिझर करण्यासाठी चॅलेंजेस पण खूप आहे. आणि हा जो भ्रम आहे आपल्या सामान्य माणसांचा की डॉक्टर मुद्दाम करतात किंवा मग त्यांना पैसे कमवायचे म्हणून ते करतात, तर हा भ्रम आपण सगळ्यात पहिले काढून टाकला पाहिजे. कारण सिझर करण्यासाठीच जास्त चॅलेंज आहे आणि सिझर हे उलट सेफ आहे तुमच्यासाठी सुद्धा. त्यामुळे हा भ्रम आपण काढून टाकला पाहिजे. सर, नाही, काय सांगतो तुला, पूर्वीच्या काळी ना, अगदी पूर्वी म्हणजे असं खूप मी 100 वर्षापूर्वीचं नाही सांगत आहे, अगदी 1960-70 सालामध्ये, म्हणजे किती 50 वर्षामध्ये त्यावेळेला देखील सिझर होत होते. पण ते सिझर झाल्यावर जे कॉम्प्लिकेशन्स व्हायचे ते खूप जास्त होते आणि त्याच्यामुळे सिझर न करण्याकडे डॉक्टरांचा जास्त कल असायचा. आणि त्यामुळे काय व्हायचं की सामान्य डिलिव्हरी करण्याकडे जास्त कल असायचा. पण त्याच्यामुळे कितीतरी बाळांना नुसता जीव गमवायला नाही लागायचा, तर कितीतरी बाळं अपंग आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असायची. आणि तेव्हा लेकरं पण जास्त व्हायची ना, मुलं. एक्झॅक्टली. आता लेकरं जास्त व्हायची याचं तू सांगतेस ना, 6-7, तर त्या काळामध्ये 6-7 लेकरं झाली, एखादं वारलं, त्याचं त्या पेशंटलाही कौतुक नसायचं आणि डॉक्टरांनी नसायचं. आणि हे नॉर्मल होतं. मला 6 मुलं झाली, त्यातली 2 गेली, 4 छान आहेत. आता विचार कर, एक फार तर 2. म्हणजे मी 1-2 महिन्यापूर्वी 3री डिलिव्हरी केली, तर मला असं वाटलं किती काय ग्रेट काम केलंय मी. कारण 3री किंवा 4थ्या केबीची पेशंट जवळ नाही येतात. बरोबर. आणि पुण्यासारख्या शहरात तर नाहीच आहेत. 3रं तर खूप लांब आहे, 2रंच रेअर आहे. मग आता ती रिस्क फॅक्टर वाढली नाही का? म्हणजे एकच बाळ पाहिजे मला, ते बाळ मला चांगलं पण पाहिजे, त्याला काही त्रास पण नाही पाहिजे. मग त्या ह्याच्यामध्ये सिझरची जी करण्याची प्रक्रिया आहे तीही खूप बदलली आहे. ती पण खूप सेफ झाली आहे. त्याच्यामुळे त्या बाळाला थोडा जरी त्रास वाटला तरीही सिझर करण्याकडे ऑब्व्हियसली कल जातो. का? कारण त्या बाळाला त्रास होऊ नये, त्या आईला त्रास होऊ नये, हा सगळा विचार करून डॉक्टर तो निर्णय घेतात. सर, मगाशी तुम्ही बोलता बोलता खानपानाबद्दल सांगितलं. तेव्हाचा काळ वेगळा होता, तरी आत्ताच्या ज्या सासू असेल किंवा ज्या ओल्ड लेडी असेल, त्या सांगतात नाही याचे लाडू करून ठेवले, हे तुला खायला पाहिजे, हे तुला नाही खायला पाहिजे, तू असं करायला पाहिजे, तू तसं करायला पाहिजे. आणि सुनांना ते कळत नाही, मी नेमकं कोणाचं ऐकावं. त्या त्यांचं जुनं लावतात आणि हा यांचं नवं सोडत नाही. तर ॲज अ डॉक्टर तुम्ही काय सजेस्ट कराल? एक सगळ्यात पहिलं सांगतो, म्हणजे आई असेल, सासू असेल, मैत्रीण असेल, प्रेग्नन्सी राहिली ना की सगळेजण सल्ले देतात. म्हणजे अगदी तुमच्या घरी काम करणारी बाई असते ना, ती पण सल्ले देते. नाही ना, असं करते ताई, तुम्ही असं करा. आता एक लक्षात घे, हे सगळेजण सल्ले का देतात ग? कारण त्यांना त्या प्रेग्नंट नाही त्या प्रेग्नंट बाईबद्दल आत्मीयता असते. अर्थात. सो हे वाईट नाहीये. म्हणजे मला कितीतरी सुना येऊन म्हणतात, सासू असंच वागते, आई असंच सांगते, मला नाही ऐकायचं त्यांचं. तर मी त्यांना हेच म्हणतो की अगं, ते का तुझ्याशी असं बोलतायत? कारण त्यांना तुझ्याबद्दल आत्मीयता आहे, तुझ्या बाळाचं चांगलं व्हावं म्हणूनच ते बोलतायत. त्यांच्या अनुभवातून बोलतायत. ओके, ते बरोबर असेल असं नाही, पण त्यांना हिडीस करण्याच्या ऐवजी आपण जर का त्यांचा सल्ला जो आहे तो सल्ला आपल्या डॉक्टरांकडून अधोरेखित करून मग वापरला तर त्याला काहीच तोटा नाही ना. म्हणजे माझ्या सासूने सांगितलं, रोज तू 2 एवढे ते अळीवाचे लाडू खायलाच पाहिजे. ओके, तर ते ठीक आहे ना. मी डॉक्टरांना विचारलं किंवा 2 एवढे मोठे अळीवाचे लाडू खायचे का?
आता विचार कर, प्रेग्नन्सी जाऊन देत, मी जरी 2 एवढे मोठे आळीवाचे लाडू खाल्ले शक्य नाही. त्रास होईल, राईट? त्रास होईल. पण येस, तो छोटा लाडू खायला काहीच हरकत नाही ना. हम्म, हम्म. ह्या लाडवावरून तो खूप वादविवाद होतात. मी तो लाडूचा विषय काढला म्हणून. तर लाडू म्हणजे काय, तर माझ्या दृष्टीने ॲटम बॉम्ब. ॲटम बॉम्ब म्हणजे काय, तर संकल्पना छान आहे. तर ॲटम बॉम्ब म्हणजे काय, तर तो जेव्हा लिमिटेड क्वांटिटीमध्ये आपण खातो ना, हा, तेव्हा त्याचा खूप चांगला इफेक्ट येतो. effect आहे. कारण छोट्याशा क्वांटिटीमध्ये हम्म. तो खूप जास्त कॅलरीज आपल्याला देतो. अर्थात. पण तो जेव्हा आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये खातो तेव्हा तो नक्कीच आपलं नुकसान करतो. हम्म. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये ना एक साधी गोष्ट खाण्यामध्ये लक्षात ठेवायची, आपण सगळं काही जवळजवळ खाऊ शकतो, हम्म, हम्म. फक्त लिमिटमध्ये, अति न करता, आणि दर थोड्या थोड्या वेळाने खाणं हे खूप महत्त्वाचं असतं. नेहमी मी पेशंटला म्हणतो की तुम्ही नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण विसरून जा, करूच नका. मग काय करायचं, तर दर तासा दीड तासाने काहीतरी खा, एवढंच असेल. हम्म, थोडं थोडं. मी अगदी समजा सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे केले ना, हम्म, हम्म. भूक आहे आपल्याला, बशीभर पोहे घ्या. भूक असली तरी बशीभर नाही खायची. हम्म, हम्म. आत्ता अर्धीच बशी खा, झाकून ठेवा. टाकून ठेव. परत अर्ध्या पाऊण तासांनी पावबशी खा, परत तासाभरांनी पावबशी खा. याचा फायदा काय होतो की आपल्याला मळमळ उलटी पण कमी होते, ते पचवायला पण सोपं जातं. हम्म, हम्म. त्याचबरोबर आपल्याला ॲसिडिटी म्हणा, जे पित्ताचे त्रास होतात, डोकं दुखणं आहे, अजीर्ण होणं आहे, पोट फुगणं आहे, गॅसेस होणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतात. हम्म, त्यामुळे खायचं कसं हम्म. हे बदलायला लागतं. हम्म, हम्म. खाणं आपण सगळं करू शकतो. म्हणजे बरेच जण म्हणतात हे खाऊ नको, ते खाऊ नको, असं खाऊ नको, तसं खाऊ नको. तर माझं फक्त म्हणणं असतं की हो, खूप जास्त तेलकट, तिखट, तळलेलं हे कोणासाठीच चांगलं नाही आहे. हम्म, हम्म. ऑब्व्हियसली प्रेग्नंट बाईला पण चांगलं नाही आहे, तिने पण ते करायला नाही पाहिजे. पण त्याचबरोबर आपण जे काय खातोय ते लिमिटमध्ये खातोय का, आपण ते वारंवार खातोय का, हे लक्षात ठेवायचं. उगाचच नवीन काहीतरी भाजी किंवा नवीन काहीतरी नॉनव्हेज किंवा नवीन कुझिन ट्राय करायचं नाही हम्म. की ज्याची आपल्याला सवय नाही आहे. मध्येच माझ्याकडे एक पेशंट आली होती, ती फिश खायची, हम्म, हम्म. पण ओके खा बाबा, फिश खा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तिने त्या दिवशी क्लॅम्स खाल्ले. आता ते तिने आयुष्यात कधीच खाल्ले नव्हते, हम्म. आणि मग त्या गोष्टीची तिला ॲलर्जी होती, सगळ्या अंगावरती बापरे. ॲलर्जी वाटली. मग हे चांगलं नाही ना. हम्म. त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. केवळ पौष्टिक 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 म्हणून फक्त प्रोटीन घेणं. हम्म. सध्या माझ्याकडे एक पेशंट चालू आहे, ती प्रोटीन पावडर पण घेते, प्रोटीन बिस्किट पण घेते, ती पनीर पण खाते, ती नॉनव्हेज पण खाते, ती स्प्राउट्स पण घेते. अरे ते प्रोटीन घेणं चांगलं, पण ते पचलं पण पाहिजे ना. अति पण होऊ नये. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ना एक बॅलन्स डाएट ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण सगळं घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रोटीन पण पाहिजे, फॅट पण पाहिजे, कार्बोहायड्रेट पण पाहिजे, सॅलड पण पाहिजे, दही दूध ताक पण पाहिजे. सगळे घटक हेच त्या ताटामध्ये मांडले गेले पाहिजेत, आणि ते जर आपण खाल्लं तर प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला अडचणी येत नाहीत. मग बाळाच्या वाढीला प्रॉब्लेम येत नाही, आपलं वजन वाढायला प्रॉब्लेम येत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. सर, हे झालं खाण्याबद्दल. परत झोपण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. प्रेग्नेंट बाईने असं झोपावं, असं झोपू नये, किंवा असं बसावं, असं बसू नये. आजी एक सांगते, सासू एक सांगते. तर माझा प्रश्न आहे की झोपावं कसं, कोणत्या कडावर झोपावं, बसावं कसं, आणि किती तासाची झोप असली पाहिजे? हे बघ, झोपावं कसं ना, तर ते एक बऱ्याच वेळेला सांगितलं तर डाव्या कुशीवर झोपा. तर ते कुशीवर झोपणं चांगलं का? हो, पण कधी? की जेव्हा ते बाळ एक 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात, 9व्या महिन्यात असेल त्यावेळेला. कारण त्यावेळेला आपण जर का पाठीवर झोपलो तर ते बाळ एवढं छातीवर प्रेशर देतं की आपल्याला श्वास घ्यायलाच अडचण येते. मग अशा वेळेला कुशीवर झोपणं नक्की चांगलं. आपल्याला जर का डाव्या कुशीवर आपण झोपलो तर थोडंसं प्रेशर आपल्या नसांवर कमी होतं, त्याच्यामुळे सूज कमी होते. पण दरवेळेला डाव्याच कुशीवर झोपता येईल का कोणाला, सांग बरं? नाही. अवघडून जाईल ना माणूस. हो. सो
कूस बदलणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. हां, जर ब्लड प्रेशर थोडंसं जास्त असेल तर त्यावेळेला आम्ही म्हणतो की डाव्या कुशीवर जास्त झोपा. फक्त डाव्या कुशीवर नाही झोपता येणार. हो हो. सो ती गोष्ट आपण टाळली पाहिजे. हं. जे टाळलं पाहिजे ना ते म्हणजे काय, तर अचानक पोझिशन बदलणं. म्हणजे मी आता बसलोय आणि ताडकन उभा राहिलो, हं, हं. नाही चालणार. किंवा उभा आहे आणि एकदम ताडकन बसलो, नाही करायचं. मग कुठेतरी मसल ओढला जाईल, कुठेतरी दुखेल. हं, हं. त्यामुळे ह्या सडन मुवमेंट्स करायच्या नाहीत. किंवा वेडवाकडं हलायचं नाही, वेडवाकडं वाकायचं नाही. तुम्ही वाकू शकता, पण नीट वाका. कमरेत वाकायच्या ऐवजी जर का आपल्याला जमिनीची वस्तू उचलायची असेल तर आपण खाली बसून जर का उचलली तर ताण कमी येतो. कमरेत वाकल्यावर ताण जास्त येतो. काहीतरी वरचं काढतोय आपण तर ते काढताना सगळे स्नायू ताणले जाणार. मग त्याच्याऐवजी आपण जर का एक चांगला प्लॅटफॉर्म किंवा स्टूल घेतलं आणि त्याच्यावर चढलो. हं, हं. पण ह्याच्यात गंमत बघा, म्हणजे छोटं स्टूल घेतलं तर बॅलन्स जाईल. हं, हं, हं. मग त्याच्याऐवजी आपण जर मोठी पायरी घेतली तर ते चांगलं होईल. म्हणजे थोडक्यात प्रेग्नन्सी ना, एक तुला सांगतो, प्रेग्नन्सी हा आजार नाही. हे वाक्य पहिलं डोक्यात घे. हं, हं, हं. बऱ्याच वेळेला ना आजकाल या सोशल मीडियामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे हं. लोकांना प्रेग्नंट राहिलं ना की म्हणजे मी काहीतरी आजारी पडली असं वाटतं. प्रेग्नन्सी हा आजार नाही. प्रेग्नन्सी ही एक शारीरिक अवस्था आहे अवस्था. जी नॉर्मल आहे. त्याचं ॲबनॉर्मल नाही आहे. आणि आय टेल यू, 85 ते 90% प्रेग्नंट बायकांना काहीही त्रास होत नाही. ठीक आहे, थोडेसे छोटे छोटे त्रास सोडून दे, की बाबा काहीतरी कंबर दुखतीये, थोडंसं पोट दुखतंय, थोडं श्वास घ्यायला त्रास होतोय, थोडं अंग दुखतंय, हे सोडून दे. हं. पण मेजर त्रास 85 ते 90% स्त्रियांना होत नाही. सो त्यामुळे प्रेग्नन्सी हा आजार नाहीये, ही एक शारीरिक स्थिती आहे. हं, हं. त्या शारीरिक स्थितीमध्ये आपल्याला थोडीशी वेगळी काळजी स्वतःची घ्यायची. हं, हं. म्हणजे समजा मी 4 तास खुर्चीत बसून राहील, हं. प्रेग्नंट आहे. हं. काय होणार आहे? येस, माझी कंबर दुखणार आहे, माझे खांदे दुखणार आहेत, माझ्या पायाला सूज येणार आहे. मग ही गोष्ट नाही करायची. आणि मग काय करायचं? तर येस, दर अर्ध्या पाऊण तासाने उठायचं, हं. थोडी फेरी मारायची, थोडं हालायचं, मग परत बसून द्या. मला कितीतरी जण विचारतात की प्रेग्नन्सी आहे तर मग आम्ही स्वयंपाक कसा करणार? करू शकता. 4 तास स्वयंपाक करू शकता. ते भयानक काहीतरी कॉम्प्लिकेटेड चांगलं करूच पण शकता तुम्ही. 4 तास करू शकता. हं, हं. पण सलग करू शकता का? नाही. तर एक अर्धा पाऊण तास करा, एक 10 मिनिटं थांबा, हं. परत एक अर्धा पाऊण तास करा. काम करताना देखील सेम. आजकाल IT मधले खूप लोक बघतो आपण 8-8 तास एका खुर्चीत बसतात, हालत पण नाही. नाही. मग त्या प्रेग्नंट बाईला त्रास होणारच आहे. अर्थात. मग मी त्यांना बऱ्याच वेळ सांगतो, तुम्ही कॉल घेता, तो कॉल घेताना फेरी मारा, एक अर्ध्या तासाने उठा, काही नाही तर बाथरूमला जा, की जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल होईल. हालचाल होणं हे खूप चांगलं आहे. ते जर केलं तर जनरली त्रास होत नाही. प्रेग्नन्सी आणि झोप ह्याचं एक खूप कॉम्प्लेक्स इक्वेजन आहे बरं का. म्हणजे काय, तर एक लक्षात घ्या, प्रेग्नन्सीमध्ये ना सलग 8 तास झोप मिळणार नाही. हे पहिलं डोक्यात घेऊन येतं. का? कारण बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सीमध्ये लघवीला सारखं सारखं जायला लागतं. त्याचबरोबर खूप वेळ एका पोझिशनमध्ये झोपलं तर अंग अवघडून जातं. हं. सो त्याच्यामुळे ही अपेक्षाच धरू नका की आपल्याला सलग 8 तास मिळणार आहे. पण झोप मिळते का 8 तास? हो, होते. मग त्याच्यासाठी आपण लघवीला उठलो तरी परत त्या स्क्रीनवरती जायचं नाही आहे मोबाईलवर. लघवीला उठलो, या, परत झोप. तुमच्या झोपेच्या वेळा फिक्स करा. उठायची वेळ पण फिक्स करा. हं, हं. म्हणजे काय होईल की त्या शरीराला आपल्या सवय लागेल की इतक्या वाजता मी झोपणार आहे, इतक्या वाजता मी उठणार आहे. मध्ये काय घडतंय ह्याच्याशी महत्त्व राहत नाही. बरोबर. अनेक जण काय करतात, दिवसभर चांगलं खातात बरं का, म्हणजे दर 1.5-2 तासांनी अगदी व्यवस्थित, आणि रात्री 10ला झोपले की डायरेक्ट सकाळी 9 वाजता नाश्ता. म्हणजे काय झालं, अर्धा दिवस तर पोट रिकामं राहिलं. हं, हं. आणि मग म्हणतात आम्हाला ना 4-5 वाजल्यापासून झोपच येत नाही. अरे. येईल कशी? पोट रिकामं आहे तर झोप कशी येईल? सो त्याच्यामुळे प्रेग्नंट स्त्रियांनी हे सगळ्यात लक्षात ठेवलं पाहिजे की रात्र असो दिवस असो आपल्याला 2-3 तासांनी खायला पाहिजेच.
सो 10 वाजता तुम्ही झोपताना काहीतरी खाऊन झोपा. तुम्ही परत 2-2:30ला उठताय, त्यावेळेला लघवीला लागली म्हणून उठता, पण ऍक्च्युअली पोटात भूक लागलेली असते. मग आपण काय करतो, पाणी पितो, झोपतो. पाणी पोटात अर्धा तास राहतं. अर्ध्या तासाने त्या गादीवर आपण तळमळत बसतो. बरोबर आहे. सो त्यावेळेला जर का काही खाल्लं, आपला ॲटम बॉम्ब हे खूप चांगली गोष्ट असते खायची, लाडू. सो रात्री 2-3 वाजता तो लाडू खाल्ला ना की मग एक 2-3-4 तास तुमचं पोट छान चांगलं शांत राहतं. मग झोपही चांगली लागते. सो झोपेचं कंटिन्युटीपेक्षा त्याची क्वालिटी किती आहे याला महत्व आहे. आणि ती क्वालिटी मिळेल कधी, जेव्हा आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ. सो प्रेग्नन्सी हा आजार नाहीये, पण ही एक बदललेली शारीरिक स्थिती आहे. आणि जशी शारीरिक स्थिती बदलते तसं आपल्याला आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या सवयींमध्ये बदल करायला लागतो. एक अगदी सुंदर किस्सा सांगतो. माझ्याकडे एक मुलगी आली, प्रेग्नंट होती, आणि ती म्हणली, सर तुम्हाला खरं सांगू का, मला पूर्वी कधीच मला कारळ्याची भाजी आवडली नाही, खूप कडू असते काहीतरी, पण आता दिवस गेल्यापासून ना मला तीच खायची इच्छा होती. म्हणलं ठीक आहे ना, खा ना, प्रॉब्लेम काय आहे. पण असं कसं झालं, हीच तर बदललेली स्थिती आहे. सो त्यामुळे खाण्याच्या सवयी बदलतात, झोपण्याच्या सवयी बदलतात, वागण्याच्या सवयी बदलतात, इच्छा बदलते. एक्झॅक्टली. आणि त्याचबरोबर अनेक मूड स्विंग्स पण होतात, कारण सगळीच गोष्ट बदलली ना. सो हे मूड स्विंग्स बदलणं ही एक बदललेली स्थिती आहे. बऱ्याच बायका येतात आणि म्हणतात की कधी अचानक रडायला येतो, कधी अचानक खूप असं उत्साह वाटतो, हे करू का ते करू का असं वाटतं, एनर्जेटिक. आणि कधीतरी इतकं डिप्रेशन येतं की काहीच करायला नाही, आता मी नुसतं बसतो. सो हे नॉर्मल आहे का? तर हो, हे नॉर्मल आहे. पण आपण ह्या प्रत्येक स्थितीला उत्तर कसं देतो हे महत्वाचं आहे. म्हणजे मला जर खूप एनर्जेटिक वाटतंय त्यावेळेला मी अख्खं घर साफ केलं, चालेल का? नाही चालणार. मला एनर्जी वाटते, फाईन. मग मी त्यावेळेला जर का माझी काळजी घेतली, म्हणजे काय की हो, माझी नखं कापली, माझे केस नीट केले, माझी स्वतःच्या शरीराची स्वच्छता चांगली केली, मी व्यवस्थित खाल्लं, तर येस, दॅट एनर्जेटिकनेस इज गुड. मला खूप डिप्रेशन आलं, मला नाही काही करायची इच्छा, ठीक आहे. पण त्यावेळेला जर का मी उगाचच स्वतःला काहीतरी त्रास होईल असं खाल्लं, किंवा स्वतःच्या शरीराची काळजी घेतली नाही, किंवा उगाचच कोणावर तरी आरडाओरडा केला, तर त्याचा दुष्परिणाम मलाच होणार आहे ना. सो प्रत्येक मूडमध्ये आपण स्वतःची काळजी कशी घेतोय हे महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पार्टनरची आपल्याला मदत. ती असेल ना तर मग हे मूड स्विंग्स आहेत ना, हे अगदी सहज मॅनेज होतात. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी मॅनेज होतात. तू म्हणलीस तसं. आणि पार्टनर्स असं नाही, सगळे घरातले सगळे लोक. जसं मी म्हटलं ना की सासू म्हणते हे खा, पौष्टिक आहे, तिच्या विरुद्ध जाण्याच्या ऐवजी त्यांच्या भावनांचा आदर करून जर आपण वागलो तर त्याही आपल्या मूड स्विंग्सला उत्तर देतील. ठीक आहे, इट्स ओके. सो त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना रिस्पेक्ट द्या, ते पण आपल्याला रिस्पेक्ट देतील. आपली झोप चांगली होईल, आपलं खाणं चांगलं होईल, आपली प्रेग्नन्सी चांगली होईल, आणि येस, त्याचा फायदा आपल्याला एक सुंदर बाळ मिळण्यात होणार आहे. पार्टनरची गोष्ट निघालीस तर मला असं वाटतं, म्हणजे मला असं विचारावं वाटतं की पार्टनरची काय भूमिका असली पाहिजे, पप्पांची काय भूमिका असली पाहिजे. कारण पप्पा प्रेग्नेंट होत नाही. हा एक नेहमी आरोप असतो बरं का. म्हणजे जेव्हा 2 जण येतात ना तेव्हा ती बाई नेहमी म्हणते, यांना काय कळते, यांना कुठं त्रास होतो, मला सगळा त्रास सहन करायचा, ह्यांचं काय, आपलं संबंध आले, संपला विषय. असं नाही होत. कारण काय की ती बाई प्रेग्नंट आहे, मान्य आहे, तिला शारीरिक त्रास होतोय, मान्य आहे, पण तिला मदत करायला तो पार्टनर लागतोच, ते पप्पा लागतात. ओके. तिला खायला मदत करायला, तिला झोपायला मदत करायला, बऱ्याच वेळेला तिला गादीतून उठायला मदत करायला. मी
कितीतरी बायकांना म्हणतो, ठीक आहे मूड स्विंग झाले ना, फॅन्टॅस्टिक. तुमचे ते मूडचा राग काढायला एक व्यक्ती आहे तुमच्याकडे, काढा. आणि येस, तोच तर त्या नवऱ्याचा उपयोग आहे. तो राग सहन करणे आणि त्या रागातून पण आपल्या पार्टनरला मदत करणे, हा त्या नवऱ्याचा उपयोग आहे. मला असं अदरवाईज काय त्याचा उपयोग आहे सांगा. सो त्यामुळे आपला पार्टनर आपल्याला मदत करतो आणि त्यांनी करायलाच पाहिजे. बरोबर आहे. केवळ त्याला दोष देण्यापेक्षा तुझी मदत करतोय ती मदत ॲप्रिशिएट करणं हे त्या प्रेग्नंट बाईची गरज आहे. आणि येस, पप्पांनी मदत करायलाच पाहिजे, 100% करायला पाहिजे, कारण ते बाळ त्या दोघांचं आहे. असं कधीच म्हणू नका की बाळ माझं एकट्याचं आहे. बाळ बऱ्याच वेळेला ना डिलिव्हरीनंतर तुमच्या लक्षात येईल की ते बाळ त्या आईचं नसतं, त्या वडिलांचं नसतं, तर ते बाळ त्या अख्ख्या कुटुंबाचं असतं. एक खूप सुंदर सेईंग आहे, टू मेक अ चाइल्ड ग्रो यू नीड अन एंटायर विलेज. अख्खं गाव लागतं त्या बाळाला वाढायला. सो त्यामुळे ते बाळ त्या आईचं नसतं, ते बाळ त्या अख्ख्या समाजाचं असतं. सो त्यामुळे त्या अख्ख्या समाजाने तिला मदत करायला लागते, तेव्हा ते बाळ चांगलं होतं. सो पार्टनरची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या आपल्या त्रास, या प्रत्येक त्रासाला काही वैद्यकीय उपाय करायची गरज नसते. मग त्या तिथे आपल्या पार्टनरची मदत घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण घे, समजा प्रेग्नंट आहे, तर प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात कॉमन त्रास म्हणजे कंबर दुखणं. ओके, आता कंबर दुखणं हे काही ॲबनॉर्मल आहे का? नाही, ॲबनॉर्मल नाही आहे. प्रत्येक कंबर दुखण्याला गोळी घ्यायला पाहिजे का? ॲब्सोल्युटली घ्यायची गरज नाही. उलट नॉन मेडिकेटेड गोष्टी आहेत ना, त्यांचा फायदा जास्त होतो. म्हणजे काय, तर कुठेतरी छोटंसं बाम लाव, कुठेतरी हिटिंग पॅड लाव, कुठं थोडी मालिश करून घे. हे कोण करणार आहे का? आपल्याला स्वतःला नाही करता येत मालिश कमरेला. मग तिथे पार्टनर महत्वाचा असतो, तो विशिष्ट व्यक्तीला. ॲब्सोल्युटली. सो त्यामुळे पार्टनरला आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये सामील करून घ्यायची जबाबदारी त्या दिवस गेलेल्या स्त्रीची. त्यामुळे पार्टनर खूप महत्त्वाचा आहे, तो पाहिजेच आहे. आणि तो जेव्हा आपल्याबरोबर असतो त्यावेळेला आपल्या हा प्रवास जो आहे ना 9 महिन्याचा, हा खूप चांगला होतो. त्यामुळे मला वाटतं की आईची जेवढी भूमिका आहे तेवढीच महत्त्वाची भूमिका पप्पांची. म्हणजे आईने प्रेग्नेन्सीमध्ये तिचे जर अख्खे लाड पुरवून घ्यायचे असेल तर त्या प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये पप्पाकडनं ते लाड पुरवून घ्यायचे. ॲब्सोल्युटली. नाहीतर लाड पुरवून घ्यायलाच पाहिजेत ना ग. तुझ्या शारीरिक परिस्थितीमध्ये इतका बदल झालाय, ती क्षमता थोडी कमी होते, मदत लागते. येस, हे लाड होतात, होऊन देत, एन्जॉय करून देत. पण आता काय होतं माहिती का तुला, एक सांगतो, बऱ्याचशा प्रेग्नंट बायकांना खूप सेल्फ कॉन्शियस झाल्यात. म्हणजे मला दिवस गेले की सर मागच्या वेळेसपेक्षा आता माझं 1.5 किलोनी वजन वाढलं, आता कसं होणार. फार पॉझिटिव्ह होऊन जातात एकदम. म्हणजे वजन वाढणं ही गोष्ट चांगली का? हो, खूप चांगली आहे. पण माझं 1.5 किलो वाढलं, आता काय करू? अरे, या वेळेला सपोर्ट कोणाचा पाहिजे? तर पार्टनरचा पाहिजे. की येस, वजन वाढलं तरीही तू मला हवीशी आहेस, तू मला पाहिजे आहेस. ही गोष्ट पार्टनरनी करायला लागते. कितीतरी जणांना तो प्रेग्नन्सीमध्ये स्किनचा कलर थोडासा एक टोन कमी होतो, थोडा डार्क होतो, पिंपल्स येऊ शकतात, थोडे रॅश येते, चरबी वाढते, अगदी काही नाही ना तर बोटं जाड होतात, की अगदी अंगठी पण बसत नाही. या गोष्टीचा खूप त्रास होतो. येस, होतो, मानसिक त्रास होतो. पण ही बदललेली शारीरिक स्थिती जी आहे ही आपला पार्टनर स्वीकारतोय, हे महत्वाचं आहे. हे जाणून घेतलं ना, मग ती जर्नी सुंदर होते. हो, आणि बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की ज्या आता प्रेग्नेंट आहेत तर त्या सुरुवातीलाच मला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला. आपण मगाशी बोललो की तिने हालचाल केली पाहिजे. मग सासू म्हणते, बाई असं कसं, आमच्या काळात इतकं काही नव्हतं, मूड स्विंग्स होतात का, आमच्या वेळी असं काही नव्हतं. मग या सगळ्यामध्ये पार्टनर एक महत्वाची भूमिका, म्हणजे सासू सासऱ्याने जरी तसं बोललं तरी पार्टनरचा एक सपोर्ट असणं गरजेचं. नाही,
मी म्हटलं असं प्रत्येक प्रेग्नन्सीत बेड रेस्ट लागते का, तर ॲब्सोल्युटली नाही. येस, काही सिच्युएशनमध्ये म्हणजे उदाहरणार्थ समजा अगोदर काही 2-4 अबॉर्शन झालेले असतील, काही पिशवीच्या तोंडाला इश्यूज असतील, जर का आतमध्ये काही रक्तस्राव झालेला असेल, एकापेक्षा जास्त प्रेग्नन्सीज असतील, तर अशा वेळेला हो तिची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी करणं, रिस्ट्रिक्ट करणं हे गरजेचं पडू शकतं. बरोबर. प्रत्येक प्रेग्नंट बाईला पूर्ण आराम करायची गरज नसते. सो ते डोक्यातूनच काढून टाकूयात. आपलं रेग्युलर रुटीन लाईफ जगणं हे खूप महत्वाचं आहे. एक ह्याचा एक्झॅक्टली ऑपोजिट तुला सांगतो. म्हणजे तू असं म्हणलं ना की बेड रेस्ट करायचं आहे, तसं आजकाल प्रत्येक प्रेग्नंट बाईला काहीतरी व्यायाम करायचा आहे. मला योगाच करायचा आहे, मला पिलाटेस करायचं आहे, मला ती मध्ये कुठल्या तरी ॲक्ट्रेसनी काहीतरी शीर्षासन केलं होतं तसं करायचं आहे. ह्याला बेसिकली तुम्हाला एक्सरसाइज करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे वैद्यकीय सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांना पहिलं विचारा. त्याच्यानंतर तुम्ही पूर्वी काय करत होतात हे जाणून घ्या. म्हणजे पूर्वी मी काहीच व्यायाम नाही करायचे आणि आता प्रेग्नंट राहिल्यावरती मी ट्रेडमिलवरती हे ते डक वॉक करणार, मी या करणार, मी त्या करणार, असं जर का करायला लागलो, माझ्या शरीराला सवयच नाहीये, मला त्रास होणार आहे. म्हणजे याला मला एका पेशंट विचारलं होतं, अहो सर ते कन्स्ट्रक्शन साईटवरती त्या बायका प्रेग्नंट राहतात, त्या तर विटा पण घेऊन जातात प्रेग्नंट असताना, मग मी का नाही? माझा हाच प्रश्न असतो. प्रेग्नन्सीच्या आधी तू विटा वाहू शकत होतीस? नाही, कधीच नाही. मग आता जर का आपल्या रुटीनमध्ये तू बदल केलास तर तुला नक्की त्रास होणार आहे. म्हणजे आहे तसं असलं पाहिजे. एक्झॅक्टली. बी नॅचरल. सो आपलं रुटीन न बदलता आपल्या रुटीनला कशा प्रकारचा एक्सरसाइज सूट होईल हे आपल्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन मग आपण करायला पाहिजे. केवळ समोरची व्यक्ती शीर्षासन करतीये म्हणून मी पण शीर्षासन करायचं, किंवा ते सेरेना विल्यम्स प्रेग्नंट असताना टेनिस खेळली, अरे पण दॅट इज हर सिच्युएशन. तुमची ती सिच्युएशन आहे का? नाही. हे सांगणारा जज जो आहे तो डॉक्टर आहे. त्यामुळे त्याच्या सल्ल्यानुसार आपण वागलं पाहिजे, हे महत्वाचं. नाही तर येस आपल्याला प्रॉब्लेम येणार आहेत. सर मगाशी तुम्ही अबॉर्शनबद्दल बोलले. मी या पॉडकास्टबद्दल स्टडी करत असताना थोडं दिसलं मला की इंडियामध्ये काही स्टेट असे आहे जिथे IPL हे केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. म्हणजे तिथे ते उपयोगात नाही किंवा त्याला बॅन केलेलं आहे डायरेक्ट. तर मला ॲज अ डॉक्टर तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की बाळ नको असेल तर त्यासाठी ते खरंच हार्मफुल आहे का, किंवा काय केलं पाहिजे यावेळी अशा कंडिशनला? सी, प्रेग्नन्सी ही अचानक राहते. म्हणजे प्लॅन्ड प्रेग्नन्सी या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. का? कारण तुम्हाला पाहिजे त्या महिन्यात प्रेग्नन्सी राहील असं नाही. ओके. सो प्रेग्नन्सी हे नेहमी सरप्राईज असतं. आता काही जण ते सरप्राईज आवडत नाही किंवा त्यांना त्यावेळेला ते प्रेग्नन्सी नको असते. फाईन. आपल्या देशामध्ये जो अबॉर्शनचा MTP ॲक्ट आहे हा खूप प्रोग्रेसिव्ह आहे, खूपच चांगला. म्हणजे अख्ख्या जगात मी म्हणेन की आपल्यासारखा कायदा नाहीये. या कायद्यामध्ये आपण किती आठवड्यापर्यंत हा गर्भ पाडू शकतो ह्याचे स्पेसिफिक नियम दिलेले आहेत. कुठल्या कारणामुळे आपण पाडू शकतो हे पण स्पेसिफिक दिलेले आहेत. सो आपण ह्या कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला जर नको असेल तर ते बाळ आपण पाडू शकतो आणि मग त्याचे दुष्परिणाम फार होत नाहीत. पण दुर्दैवाने आपल्याच देशात जिथं हा एवढा चांगला कायदा आहे त्याच देशामध्ये तू जसं ह्या अबॉर्शनच्या पिल्स किंवा दिवस जाऊ नयेत म्हणूनच्या पिल्स ह्याच्याबद्दल बोललीस तर दुर्दैवाने आपल्याच देशात ह्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात. ह्याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. आणि मग डॉक्टरांकडे जाऊन त्या गोळ्या घेण्याच्या ऐवजी मेडिकलच्या दुकानात जाऊन स्वतःवर प्रयोग करायची तयारी खूप जण करतात. आणि ह्या गोळ्या कुठलीही गोळी ही एक दुधारी तलवार आहे. बरोबर आहे. वापरली बरोबर त्याचा चांगला उपयोग होणार आहे, ती थोडी चुकीची वापरली की त्याचे दुष्परिणाम 100% होणार आहेत. आता तू
ज्या अबॉर्शनच्या गोळीबद्दल बोललीस ना, त्याची गंमत तुला एक सांगतो बरं का. एक कॉलेजमधलं कपल होतं. दोघांचं प्रेम होतं. हॉस्टेलमध्ये राहायचे. दोघंजणचे संबंध आले. संबंध आल्यावरती मग दोघं घाबरले. आता प्रेग्नन्सी राहिली तर काय. मग त्या मुलाने त्याच्या मित्राला फोन केला आणि म्हणलं, अरे असं असं झालं, माझ्या गर्लफ्रेंड बरोबर होतो, संबंध आले, आता काय करू. तो मुलगा हुशार होता, मित्र. तो म्हणला, एक काम कर, मेडिकलमध्ये जा, माझा तो मित्र आहे, तो तुला एक गोळी देईल, ती गर्लफ्रेंडला दे, म्हणजे प्रेग्नन्सी राहणार नाही. खुश. हे महाशय मेडिकलमध्ये गेले, ती गोळी घेतली, आपल्या गर्लफ्रेंडला दिली, खुश एकदम. दोघंजण आपापल्या हॉस्टेलला निघून गेले. हॉस्टेलला आल्यावरती त्या मुलानी त्याच्या दुसऱ्या मित्राला सांगितलं, अरे काय झालं, असे आमचे संबंध आले, मग हा तो आपला दुसरा मित्र आहे ना, त्याने ती गोळी दिली, एकदम बेस्ट, टेन्शन नाही. आता दुसरा मित्र हुशार, तो म्हणला, पण समजा गोळी फेल झाली तर काय, तू एक काम कर, अजून एक गोळी दे. परत हिरो मेडिकलमध्ये गेले, गोळी घेतली, तिच्या हॉस्टेलला गेले, तिला गोळी दिली, 2 गोळ्या घेतल्या. मग ती मुलगी तिच्या मैत्रिणीशी बोलली, अगं असं झालं, ह्याच्यावर मी गेले होते, संबंध आले आणि मी 1 नाही 2 गोळ्या घेतल्या, आता काही टेन्शन नाही. ती मैत्रीण आणखीन हुशार, ती म्हणली, 2 से नाही हुआ तो तिसरी घे. गोळी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतीये, किंमत खूप कमी आहे आणि ज्ञान कोणालाच नाहीये. असं करत त्या मुलींनी 3-4 नाही तर 8-9 गोळ्या घेतल्या. बापरे. आणि मग जेव्हा ते प्रचंड ब्लिडिंग व्हायला लागलं, ती शॉकमध्ये गेली, त्यावेळेला माझ्याकडे घेऊन आले. म्हणून म्हणलं ना, दुधारी तलवार आहे. सो ती कधी वापरायची, कोणी वापरायची, कशासाठी वापरायची, किती डोसमध्ये वापरायची, ह्याचं ज्ञान नसताना स्वतःच्या शरीरावर प्रयोग करणं हे कितपत हुशारीचं लक्षण आहे. आणि त्यामुळे अशी कुठलीही हुशारी वापरू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार काय आपल्याला करता येईल ते करावं. ॲबॉर्शन करणं आपल्या देशात सरकार मान्य ह्याच्यामध्ये अगदी कुठलाही त्रास न होता करू शकतो आपण. स्वतः प्रयोग करायची गरज नाहीये, लपून छपून करायची गरज नाहीये. कारण जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव देखील सिक्रेट ठेवलं जातं, ते कोणालाही सांगितलं जात नाही. तुम्ही जर का हॉस्पिटलमध्ये आलात तर तिचं नाव पण गुपित ठेवलं जातं. चांगलं अजून काय असू शकतं. आणि हा कायदा आहे, तो सगळ्यांना आहे आणि ते सगळ्यांनी पालन करतात. मग एवढं जर का असेल तर आपण स्वतःवर का प्रयोग करायचे बरं. त्याचे साईड इफेक्ट इन फ्युचर पण होऊ शकतात. येस, का स्वतःवर करायचे, आहे ना आपल्या देशात अवेलेबिलिटी. बरोबर. सो जा तुम्ही आणि करा. सर, आपण आता अगदी पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय. बऱ्याच स्त्रियांचं असं असतं की प्रेग्नेंट राहिल्यानंतर सौंदर्य कमी होतं, किंवा काही स्त्रिया ना त्या धाकाने प्रेग्नेंट म्हणजे बाळ ठेवायलाच तयार नसतात की बाबा माझं सौंदर्य बिघडेल. तर माझा हाच प्रश्न आहे की सौंदर्यावर खरंच परिणाम पडतो का, आणि पडला जरी तरी तो कव्हर करता येतो का. सौंदर्याची व्याख्या आहे ना, ही आपण बदलायला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रेग्नंट बाईचं सौंदर्य तिच्या नॉन प्रेग्नंट असतानाच्या रूपाकडे नाही बघायचंय, तर प्रेग्नन्सी मधलं सौंदर्य बघायचंय. कारण दिवस गेलेले नसताना ती स्त्री वेगळी दिसणार आहे, दिवस गेल्यावर ती वेगळी दिसणार आहे, नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर ती वेगळी दिसणार आहे. आणि त्या प्रत्येक टप्प्यावर ती सुंदरच दिसते, कारण त्या सौंदर्याची व्याख्या प्रत्येक वेळेला बदलते. आणि ही गोष्ट प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायला पाहिजे. हो, प्रेग्नन्सी राहिल्यावरती आपल्या शरीरामध्ये बदल होणार आहेत का? हो, होणार आहे. पोट मोठं होणार आहे, चेहऱ्यावर, हातावर, पायावर सूज येणार आहे, छाती मोठी होणार आहे, स्किन थोडीशी काळवणार आहे, पिंपल येणार आहेत, कुठे दुखणार आहे, सगळ्या गोष्टी होणार. पण तो तर प्रेग्नन्सीचा ग्लो आहे, ती तर प्रेग्नन्सीची मजा आहे की ज्याच्यामध्ये आपण आपोआप बदलतो, आपलं सौंदर्य वेगळ्या पद्धतीने दिसतं. सो ते स्वीकारणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर डिलिव्हरी झाल्यानंतर आपलं रूप आणखीन बदलणार आहे. ते पोट कमी होणार आहे पण थोडंसं स्थूल होणार आहे, त्याच्यानंतर छाती मोठी होणार आहे, सारखं बाळाला पाजायला लागणार आहे,
केस नीट होणार नाहीत, केस गळू शकतात, पिंपल्स जास्त येऊ शकतात, झोप नाही त्याच्यामुळे डोळ्यांच्या भोवती काळी चक्र येऊ शकतात. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे शारीरिक बदल आहेत. पण ते जे बदल आहेत ना, ते बदल आपण स्वीकारायला पाहिजे. आज कितीतरी आपण नट्या बघतो की त्या प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदर वेगळ्या दिसतात, प्रेग्नंट राहिल्यावर वेगळ्या दिसतात, त्या डिलिव्हरी झाल्यानंतर वेगळ्या दिसतात, आणि त्याच्यानंतर त्या परत व्यायाम करून हे करून टोनिंग करून परत पहिल्या स्थितीला येतात. सो येऊ शकतो का? हो. आपोआप होतं का? नाही. जगात आपोआप काही नाही होत. मेहनत करायला लागते, आणि ही मेहनत जर केली तर आपण जसे पूर्वी दिसत होतो तसेच नंतर दिसूयात, आणि मधल्या काळामध्ये आपण वेगळे पण जास्त वेगळे चांगले दिसूयात. सो कंपॅरिझन करायची तर दिवस जायच्या अगोदर आणि मग बाळाचं फिडिंग वगैरे झाल्यानंतरच्या सौंदर्याचं करूयात. प्रेग्नन्सीमधलं किंवा बाळाला पाजतोय त्यावेळेचं सौंदर्य हे त्या स्थितीशी कंपेअर करता येतं. बरोबर. म्हणजे आहे तसं आपण स्वीकार करूयात आणि पुढे जाऊयात. कारण सौंदर्य हे आपल्याला कसं वाटतं हे महत्वाचं आहे. ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. सो त्यामुळे आपण प्रत्येक स्थितीत सुंदर आहोत, आपण प्रत्येक स्थितीत सुंदर दिसणार आहोत. फक्त त्या स्थितीचा स्वीकार करणं महत्वाचं गरजेचं आहे. परत एक प्रश्न विचारताय. खरं तर हा प्रश्न पहिला असायला पाहिजे होता, मला आता आठवलं म्हणून विचारतीये. आधी काय व्हायचं की लग्न लवकर व्हायची, म्हणजे फार लवकर व्हायची, आणि प्रेग्नेन्सी पण लवकर लवकर उरकून जायचं सगळं आधी. आता ना करिअरमुळे असेल किंवा काही वेगवेगळ्या रिझन्समुळे असेल, लग्न ही लेट व्हायला लागली. म्हणजे 30पर्यंत किंवा 30च्या नंतरही होतात, आणि नंतर प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येतो असं अनेकांचं म्हणणं आहे, किंवा येतो सुद्धा असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, नाही का? तर मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रेग्नेन्सीचे एक आयडल एज काय असते, आणि एका एज नंतर काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, म्हणजे असं? खरं तर प्रेग्नन्सीचं आयडियल एज असं काही नसतं. बरं. आपल्याला जेव्हा प्रेग्नन्सी पाहिजे दॅट इज द आयडियल एज. ओके. हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. पण त्याच्यासाठी काही गोष्टींचा आपण जाणीव ठेवायला पाहिजे. एक म्हणजे आपल्या समाजामध्ये साधारणतः कधी लग्न होतात ते वय चांगलं. त्याचबरोबर आपल्या आर्थिक काही गोष्टी आहेत की आपल्याला त्या बाळाचे संगोपन करण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती योग्य आहे का, हा विचार करायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला सपोर्ट सिस्टीम काय. एक बाळ, मग अशी म्हणलं असं, एक बाळ वाढवायला एक गाव लागतं. ओके. सो आपल्या बाळाला वाढवायला आपल्याला मदत करणारे कोण लोक आहेत, मग आपले सासू सासरे कसे आहेत, आई वडील कसे आहेत, इतर कोण घरातले लोक असतील ते आपल्याला किती मदत करू शकतात, ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आपली शारीरिक स्थिती काय, म्हणजे समजा मला काही आजार असेल ज्याच्यामुळे मला प्रेग्नन्सीमध्ये त्रास होत असेल, तर मग तो आजार नीट करून मी प्रेग्नंट राहणं महत्वाचं आहे. किंवा मला असा काही आजार असेल की फॉर एक्झाम्पल पॉलिसिस्टिक ओव्हरीज किंवा PCOD की ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला थोडी अडचण येऊ शकते, तर मग माझं वय जर का मी खूप जास्त वाढवलं तर प्रेग्नन्सी राहायलाच मला अडचण येईल. मग अशा परिस्थितीमध्ये मी लवकर प्रेग्नंट राहणं हे नेहमी माझ्यासाठी चांगलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून मग आपण प्रेग्नंट राहायला पाहिजे. आणि हे सगळं करताना एक कॅल्क्युलेशन करावं, मला प्रेग्नंट कधी राहायचा हा विचार नाही करायचा, तर मला माझ्या घरामध्ये बाळ कधी पाहिजे हा विचार करायचा. का मी सांगतो, हा एक पूर्ण वेगळा मी नेहमी पेशंटला विचार करायला सांगतो, उलटा. घरामध्ये आपल्याला बाळ फॉर एक्झाम्पल आज पाहिजे, तर आज जर मला बाळ पाहिजे तर ते बाळ आज मी तयार नाही करणार ना, ते बाळ तयार होण्यासाठी मला काही कालावधी लागणार आहे. फॉर एक्झाम्पल मी प्रेग्नंट राहिल्यावर 9 महिने आहेत, मी ह्या महिन्यात ठरवलं तर मी प्रेग्नंट नाही राहणार आहे. प्रेग्नंट राहण्यासाठी मला 3 ते 6 ते 8 महिने लागतात. म्हणजे जर मला आज घरात बाळ पाहिजे असेल तर कमीत कमी 1.5-2 वर्ष आधी मी प्लॅनिंग करायला पाहिजे, तेव्हा कुठं आज घरात बाळ येणार आहे. आणि हीच गोष्ट लोक विसरतात. कारण मी जर आज ठरवलं की मला आज बाळ प्रेग्नंट व्हायचंय तर मला प्रेग्नंट व्हायला 7-8-9 महिने लागणार, प्रेग्नन्सी राहिल्यावर डिलिव्हरी व्हायला 9-10 महिने लागणार, आणि बाळ घरात आलंय हे मला समजायला अजून 2-4 महिने लागतात.
म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2.5 वर्ष नंतर माझ्या घरात बाळ येतं. सो त्यामुळे विचार उलटा करा. जेव्हा आपल्याला घरात बाळ पाहिजे त्याच्या अगोदर 1.5-2 वर्ष प्लॅनिंग करा. मग आपल्याला आपलं स्वप्नातलं बाळ मिळू शकेल. हे करताना येस, ऑब्व्हियसली वय जेव्हा खूप जास्त वाढतं म्हणजे 35 पेक्षा जास्त, तर अशा वेळेला त्या बाळामध्ये ॲबनॉर्मॅलिटी किंवा त्याला काही त्रास होण्याचे, मानसिक असतील, शारीरिक असतील, असे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप जास्त पण ताणलं नाही गेलं पाहिजे. 35च्या पुढे रिस्क वाढत जाते, जसं जसं 1-1 वर्ष वाढतं तसं. त्यामुळे त्याच्या अगोदर प्रेग्नन्सी ठेवणं हे कधीही चांगलं असतं. जसं वय वाढतं तसं आपल्याला इतर शारीरिक आजार होऊ शकतात, त्याची जाणीव ठेवायला पाहिजे. आपल्या पार्टनरला पण इतर शारीरिक आजार होऊ शकतात आणि ह्या सगळ्यांचा मिलाप घालून ते वय ठरवा. बऱ्याच वेळेला मला विचारलं आता की मला आता जॉब करायचा आहे, तर मी जॉब करते आणि मग 1-2-3 वर्षांनी मी प्रेग्नन्सी ठेवते. तर ह्या वेळेला मला एकच म्हणणं असतं की करिअर ही आयुष्यभर चालणारी गोष्ट आहे. तुम्ही जेवढा लवकर करिअरमध्ये ब्रेक घेता, प्रेग्नन्सीमध्ये ब्रेक येतो का? हो, 3 ते 6 महिन्याचा ब्रेक येतो, तो येतोच. सो तो जो ब्रेक येणार आहे तो तुम्ही जेव्हा तुमच्या करिअरच्या पहिल्या टप्प्यावर असताना तेव्हा सहज घेऊ शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या अथॉरिटीच्या पोझिशनला पोहोचला आहेत त्यावेळेला जबाबदारी खूप असते, तुमच्यावर खूप लोक अवलंबून असतात. त्यावेळेला जेव्हा ब्रेक घ्यायची वेळ येते ना तेव्हा अडचण तुम्हाला येते. बरोबर आहे. सो निदान पहिली प्रेग्नन्सी तुम्ही करिअरच्या पहिल्या टप्प्यावर असताना पूर्ण करा. मग दुसरी प्रेग्नन्सी ठेवायची, त्याच्यामध्ये तुम्ही गॅप घेऊ शकता. सो त्यामुळे ती डिले करू नका. तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. आपल्या दोघांना मिळून कधी हे बाळ पाहिजे हे पहिलं ठरवा आणि त्यानुसार काम करा. अगदी खूप छान आणि सुंदर, म्हणजे एक वेगळं काहीतरी विचार करायला लावणारा आन्सर ऐकायला मिळाला आणि खूप छान वाटलं. शेवट हेच की आई होऊ पाहणाऱ्या, ज्या आता आई होणार आहे म्हणजे प्रेग्नेन्सीच्या त्या पिरियडमध्ये आहे, त्या सर्व स्त्रियांना, त्या सर्व मुलींना काय सांगाल तुम्ही? डॉक्टर, ॲज अ फ्रेंड. प्रेग्नन्सीला घाबरू नका. वा. आजकाल ना प्रत्येक मुलीला प्रेग्नन्सी नको आहे, कारण त्याच्यावर त्रास होतो. मला मी दिसणं माझं खराब होतं, मला त्रास सहन करायला लागतो, डिलिव्हरीचा त्रास, तर बाळ सांभाळायचा त्रास. पण प्रेग्नन्सी हे त्रास नाही आहे. प्रेग्नन्सीमधून तुम्हाला जे मिळतं ना ते गोंडस बाळ, ते जे रोज नवीन नवीन गोष्टी करतं, त्याच्यानी जे आपलं जीवन समृद्ध होतं, ज्याच्यातून जगण्याचा आनंद मिळतो ना, ह्या जगण्याच्या आनंदाला आपण मुकतो. त्यामुळे प्रेग्नंट राहणं ही शिक्षा नाहीये, तर ती एक प्रक्रिया आहे ज्याच्यातून आपल्या आयुष्याला अर्थ निर्माण होतो. सो हा अर्थ निर्माण करताना घाबरू नका, प्रेग्नन्सीला घाबरू नका. फोकस त्या थोड्या काळापुरत्या होणाऱ्या त्रासावर देण्यापेक्षा त्याच्यातून मिळणाऱ्या त्या बाळावरती करा. आणि तो फोकस जेव्हा बदलेल ना त्यावेळेला प्रेग्नन्सी ही त्रास असला तरीही आनंददायी होईल. वा, खूप छान. काय म्हणताय मग? जी प्रश्न तुमच्या मनात होती त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटलं की नाही? आणि जी काही प्रश्न राहिली असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. खरं तर आपण एक चर्चा या टाईपचा आपण करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे चर्चेमधनं आपण मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी जाणून घेतली. आणि खरं तर सर तुम्ही आलात आणि पहिला पॉडकास्ट हा आपला आईवर होता, त्यावर तुम्ही आलात, त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीनं तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि ही 1 तासाचा पॉडकास्ट असतो, जवळपास 1 ते 1.5 तासाचा. तर अनेकांच्या कंप्लेंट्स असतात की मॅडम आम्ही 1-1.5 तासाचं पाहू शकत नाही. तर त्या 1-1.5 तासाचं पाहू शकत नाही या कारणामुळे आपण छोट्या छोट्या क्लिप्स, म्हणजे 5 मिनिटाच्या, 7 मिनिटाच्या अशा क्लिप्स, म्हणजे तुम्हाला जे हवंय नेमकं तेच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय म्हणताय क्लिप्स हे चॅनल सुद्धा ओपन केले. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही चेक करू शकता.
परत त्याहीपेक्षा जर शॉर्ट पाहिजे असेल तर आपलं इंस्टाग्रामला पेज आहे काय म्हणताय, त्याला तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यावर शॉर्ट्सच्या माध्यमातून तुमचे आन्सर जाणून घेऊ शकता. परत एकदा काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी काय म्हणतायला सबस्क्राईब करा.